चार वेद हे एका मुखानं कोणाचं वर्णन करतात? एका हरीचं वर्णन करतात. हरीचं वर्णन करतात म्हणजे हरी कशा स्वरूपाचा आहे, कोण हरी आहे, कुठं आहे, कसा आहे हे लक्षात आणून येतात. आता कारण साधू संताला शास्त्राला माहित आहे की जीवाचं कलान हरी कळल्याशिवाय नाही आणि त्यांना हरीचं स्वरूप कळालेलं आहे. त्यांना माहित आहे की जगात हरी शिवाय दुसरं काहीही नाही. कारण जग नव्हे अवघा जनार्दन. प्रपंच एक झाला होता इथं चला म्हणून अनेक दुसरे काही नाही. काय नाही? एक परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय दुसरं जगामध्ये काही नाही. आणि परमात्म्याशिवाय जर जगामध्ये दुसरं काही नाही म्हणजे जग नावाची वस्तू आणि तर दुःख नाही. दुःख नाही म्हणजेच परमात्माच आहे म्हणजे केवळ काय आहे? आनंदच आहे. पण जगामध्ये दुःख नावाची अशी काही वस्तू नाही. काय जगामध्ये दुःख नावाची काही वस्तू नाही. कारण जगत नाही तर दुःख आहे. काय? परमात्माच आहे. आणि परमात्मा तर कसा आहे? आनंद रूप आहे. मग परमात्मा जर आनंद रूप आहे आणि जग दुःख जर नावाची काही नाही वस्तू नाही तर हे जीव रडायले कसे? यायला दुःख व्हायले कशामुळे दुःख व्हायले? महाराज तर सांगायले जो देखे सो दुखिया बाबा शिवया कोई नाही. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया जिने सृष्टी तमाई. एका बाजूनं पाहात जगात दुःख नावाची काही नाही वस्तू नाही. जग हे परमानंद स्वरूप आहे. परमात्मा स्वरूप आहे. आणि एका बाजूनं पाहावा तर हे सगळे जीव दुःखी बी येतात. कसे बी येतात? मग इकडं दुःख तर नाही आणि यायला तर काय व्हायले? दुःख व्हायले. हे सगळे दुःखी आहेत. आता हे सगळे जीव दुःखी आहेत. कशावरून? तर साधू संत म्हणाले हे सगळे रडायले म्हणून. अरे दवाखान्यात आलेले रोगी आहेत कशावरून समजावं? का नाहीले म्हणून. समजा दवाखान्यातले रोगी का नाहीला मग तो तिथे गेल्यावर का नाही तर मग डॉक्टरने विचारलं काय दुखत तू हो? तर त्या म्हणला काही दुखत नाही. आणि काही दुखत नाही तर का नाहीला कसा? ज्या अर्थी कन्हायला त्या अर्थी दुखत आहे नुसत कन्हायला काढायची. तस हे जीव सगळे दुःखीच का नाही? कशावरून? का नाहीले म्हणून. कशामुळं? का नाहीले म्हणजे रडायच लागले की नाही आतल्या. मग आता सगळे काय व्हायले? रडायच लागले. हे जरी म्हणत असले विचारा ना त्याला तुमचं कसं काय चाललं? मजेत. कसं चाललं? मजेत. आपल्याला वाटतं हे मजेत चाललं. त्याला म्हणा कसं काय मजेत चाललं? म्हणतो बंगला आहे, गाड्या आहेत, पोरं आहेत, वावर आहेत म्हणून काय चाललं? मजेत चाललं. आपल्यालाच वाटतं इतकं आहे म्हणल्यावर याचं कसं चाललं असं? मजेतच चाललं. त्याला विचारा तुमची प्रकृती कस काय? ते म्हणते दिप्पीच्या गोळ्या चालू. बी असा लागू झाला नेमकाच. शुगर बी आहे. काय आहे? शुगर. म्हणजे आता इतके जर रोग आहेत तर मजेतच का नाही हो? झोपायची बी गोळ घ्यायला लागते. पण आपल्याला वाटतं गाड्यांवर सांगायला म्हणजे कसं आहे मजेतच आहे. आणि हे जर मजेत हे तर मग याची मजा जर गाड्या बंगल्या नाही आपल्याला हे असावं आपण बी टाकायला आम्ही पाहतो. पण तुकाराम महाराज म्हणले या सगळ्यांना विचारा. त्या विचारा कसं काय चाललं? ते म्हणतात मजेत. ठीक आहे मजेत. त्यामुळे तुमचं मजेत चाललं ना आता मग तुम्ही उद्या मरायचं नाही का?
मरावं लागत सगळ्यांना, मरावं तर लागत. मग मरा वाटत का नाही तुला? ते म्हणत नाही मरावं वाटत नाही. काय नाही? मरावं तर वाटत नाही. मग मरावं तर वाटत नाही, मरावं तर लागत. म्हणजे नाहीला जाणं मारावं लागत का नाही? म्हणजे मरणाचं दुःख आहेच का नाही? आता मरणाचं दुःख आहे म्हणजे यायला मरणातून पार पडायचंच का नाही? म्हणजे हे सगळे दुःखीच का नाही? दुःखी. म्हणून त्याने सांगितलं वरला ते तपासायचंच कामच नाही. हे बंगलेवाले आहेत का, गाड्यावाले आहेत का, वावरावाले आहेत का? नाही नाही, ते म्हणले जो देखे सो दुखिया बाबा, ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, जिने सृष्टी कमाई. ते म्हणले हे बाकीचे गाड्यावाले बंगल्यावाले हे तर जाऊ द्या, पण हे जगाला निर्माण करणारे ब्रह्मदेव विष्णू महादेव हे संसारातून पाहिले तर कसे येतात? दुःखी. त्याला बी काय व्हावं लागलं? बेजार होस लागलं. नाटक त्याच्यानं पण नाटकातून का होईना पण दुःखीच का नाही? जाऊ द्या, म्हणून संसारातून कोणाकडे पाहिलं तर काय आहे? तर दुःखी आहे. आता इकून तर दुःखी. हे सगळे जीव कसे? दुःखी. आणि बरं दुःख होण्याचं कारण काय? दुःख व्हायला कारण लागत ना. काय लागत? दुःख व्हायला काही कारण असं लागत ना. उगाच दुःख होत. एखादा माणूस का नाही, माझा डॉक्टरला वाटलं रोगी आहे, मग त्यानं सगळ्या तपासण्या केल्या. काय केल्या? सगळ्या तपासण्या केल्या. त्यानं बीपी, कॅन्सर, सगळं जे रक्त तपासणी, हाडाची तपासणी, सगळ्या तपासण्या केल्या. आज सगळ्या तपासण्यातून रिपोर्ट नील आला. कसा आला? नील आला. आणि आता हा रिपोर्ट नील आला आणि योग का नाही लागला? आता काय उपाय करावा? आता करण्यासारखं तर काही कारण नाही. आणि का नाही तर लागला म्हणजे याला रोगाची भ्रांती झाली असायला पाहिजे. कशाची भ्रांती झाली? काहीतरी अनुमान कारण नाही म्हणावं रोग तर का नाही कसा लागलाय? रोग हे म्हणावं तर रिपोर्ट नील आले. मग आता याच लावा करा अंदाज का नाही तर डॉक्टरला असा अनुमान करावं लागलं की हे ज्या अर्थी कणाला त्या अर्थी याला रोगाची भ्रांती झाली. काय झाली? रोगाची भ्रांती झाली. तसं हे जीव तुकाराम हे सगळे का नाही ना? काय झाले? दुःखी दिसायले सगळे. मग तुकाराम महाराजांनी सगळ्याचा रिपोर्ट काढला. हे दुःखी कशामुळं? आता हे दुःखी कशामुळं? आता दुःख होण्यासारखं तर काय नाही. द्वैत नाही, प्रपंच नाही, दुःख नाही, उरला तो अवघा. आणि हे सगळं परमात्माच आहे. आणि सगळं परमात्माचे मला आनंदच आहे. दुःख होण्यासारखं काय नाही. त्या जीवाकडे पाहतो हे बी परमात्मा, आणि जगाकडे पाहतो हे बी परमात्मा. आणि परमात्मा म्हणल्यावर आनंदच आहे. दुःख होण्यासारखं काही नाही. मग आता दुःख होण्यासारखं तर नाही आणि रडाई तर लागले. तर मग आता यायला दुःखाची काय झाली? भ्रांती झाली. मग आता विचारलं वा कशाचं दुःख? जाऊ द्या, बाकीचे दुःख सांगण्यापेक्षा जन्म मरणाचं दुःख. कशाचं दुःख? जन्म मरणाचं दुःख. आता त्यानं तपासलं हे जन्म मरणाचं दुःख तर याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. जन्म मरणार जगत तर इथं नाही. जीव तर जन्म मरत नाही. आणि यायला कसं काय दुःख झालंय? त्याचं कारण यायला दुःखाची काय झाली? भ्रांती झाली. आणि दुःखाची भ्रांती का झाली? तर असलेल्या परमात्मा स्वरूपाचं अज्ञान आहे म्हणून. ध्यानात असू द्या की जगामध्ये जे परमात्मा स्वरूप आहे, अद्वैत परमात्मा आहे, सगळे जीव परमात्मा आहे, जग सुद्धा काय आहे? अस्तित्वानं परमात्मा रूपच आहे. असं जे अद्वैत परमात्मा स्वरूप आहे, त्या परमात्मा स्वरूपाचं काय आहे? जीवाला अज्ञान आहे. अज्ञानामुळे यांना जगत सत्यत्वाची काय झाली? भ्रांती झाली. आणि त्या भ्रांतीनं यांना काय व्हायले? दुःख व्हायले. मग आता ही जगत सत्यत्वाची भ्रांती जाण्याकरता या जगामध्ये जे परमात्म्याचं अस्तित्व आहे, त्या परमात्म्याच्या अस्तित्वाचं यायला काय व्हावं?
ज्ञान व्हावं, परमात्म स्वरूप यांना कळावं. परमात्म स्वरूप कळालं म्हणजे यांची जगत सत्यत्वाची काय जाईल, भ्रांती जाईल. आणि जगत सत्यत्वाची भ्रांती गेली की यायला कळण पहिलं दुःख नव्हतं. काय नव्हतं? म्हणून साधू संतांच्या सांगण्याचा हेतू फक्त याला परमात्मा सांगायचा. काय सांगायचा आता? परमात्मा सांगायचा. मग आता परमात्म्याचं ज्ञान सांगत असताना आणि यांना जर परमात्म्याच्या ठिकाणी काही नाही, द्वैत नाही. मग आता पहिल्या ओळीमध्ये महाराजांनी काय सांगितलं? परमात्मा. काय सांगितलं? परमात्मा सांगितला. हे दिसायला जरी दोन दिसत असले तरी असायला किती आहेत? एकच आहे. द्वैत नाही, कारण पारमार्थिक एकच आहे. अस्तित्व एकाच आहे. दिसायला जरी दोन दिसत असले तरी अस्तित्वानं एकच आहे, ते परमात्म रूपच आहे. आणि असं जर आपल्याला कळालं, जीवाचं परमात्म स्वरूपच पारमार्थिक आहे, प्रपंच नाही, तर बंधन नाही. तिथंच काय झाला? मोक्ष झाला, प्रश्न नाही. पण आता हे नाही कळालं तर मग आता पुन्हा परिणाम वाढ की बुवा दोन आहेत, त्या दोन्ही पासून हे जगत निर्माण झालेलं आहे. मग आता हे नाही कळालं, मग आता म्हणजेच त्याचा अर्थ याच्या अंतःकरणात दोष आहेत नीट लक्षात घेतलेलं नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, अरे वेदांत शास्त्र अवघड नाही, अद्वैत ज्ञान होणं अवघड नाही. म्हणून महाराज सांगतात, साचची बोलाचे नवे शास्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, संसार जिने शस्त्र अक्षरे ये. गीतेचं जे अद्वैत ज्ञान आहे सांगितलेलं गीते, ते जीवाला कळणं अवघड नाही. कारण अध्यात्म शास्त्र हे सगळ्याच्या अनुभवाचं शास्त्र. काय कशाचं शास्त्र आहे? आपलाच अनुभव आपल्या लक्षात आणून देणारं शास्त्र म्हणजे अद्वैत शास्त्र, वेदांत शास्त्र. म्हणून वेदांत शास्त्र कळणं अवघड नाही, लक्षात असू दे. का अवघड नाही? कारण तो अधिकार ईश्वरानं आपल्याला दिलेला आहे. मनुष्य देही केली आणि सच्चिदानंद पदवी देणे, एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने म्हणून एवढा अधिकार ईश्वरानं दिलेला आपल्याला आहे. कारण मनुष्य देहात बुद्धी आहे. ह्या विवेक बुद्धीनं आपल्याला अनुभवाला येणाऱ्या द्वैताचा बाध करता येतो आणि असलेला अद्वैत लक्षात घेता येतं. अशी जी विचार शक्ती आहे, ती ईश्वरानं आपल्याला दिलेली आहे. अद्वैत ज्ञान होणं कठीण नाही. चला, म्हणून वेदांत कळणं हे अवघड नाही. फक्त त्यांना एकाग्रतेनं ऐका. कशानं ऐका? एकाग्रतेनं ऐका. आणि एकाग्रता केव्हा निर्माण होत असते? माणसाला परमात्म प्राप्तीची तीव्र जिज्ञासा निर्माण व्हावी. ज्या पदार्थाच्या प्राप्तीची तीव्र जिज्ञासा निर्माण होत असते, त्या पदार्थाची प्राप्ती करून घेण्याकरता माणसाच्या मनाची एकाग्रता होत असते. त्याची माणसाला तीव्र इच्छा असली की माणूस मनानं, बुद्धीनं, इंद्रियानं तीच वस्तू प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मनाचा बी वापर त्याच्याकरताच, बुद्धीचाही वापर त्याच्याकरताच, इंद्रियाचाही वापर त्याच्याकरताच, प्राणशक्तीचाही वापर त्याच्याकरताच. फक्त त्याची जिज्ञासा कशी असावी? तीव्र असावी त्या पदात. बघा ना, आपल्याला आता सगळ्याला संसाराच्या प्राप्तीची तीव्र जिज्ञासा आहे का नाही? कशी जिज्ञासा आहे? तीव्र आहे. तीव्र. म्हणून आपण तीव्र जिज्ञासू आहेतच बरं का. फक्त परमात्मा प्राप्तीचे नाही एवढंच म्हणा. का तीव्र जिज्ञासू नाही? तीव्र जिज्ञासू. पण कशाची? संसार प्राप्तीची. मग आता संसार प्राप्तीचे जिज्ञासू असल्यामुळं आपली सगळी खर्च कुणीकडे करायला आपण? सगळी मनाची शक्ती कुणीकडे लावली? इकडं. सगळी प्राण शक्ती कुणीकडे लावली? इकडं. सगळे इंद्रिय कामाला कुणीकडे लावले?
सगळ्या शरीराचा बोऱ्या कुणीकडे वाजवला? इकडेच बघा. उगाच वाजवला का? इकडे जिज्ञासू आहे म्हणूनच ना. पण आता इकडं इतकं पणाला लावलं हे परमात्मा म्हणजे संसार प्राप्ती करता, संसारातून सुख मिळवण्या करता, पण तिकडून तर काही यश आलं काही येणं बी शक्य नाही. ते भुसकट हे काही ते भुसकट किती बी उकरीत बसले आणि उकरता मेले बी तिथं तरी हाताला काही लागणार नाही. म्हणून हे भुसकट उकरीत बरेच मेले. आजा मेला, पाजा मेला, बाप मरणार तरी त्याच्या हाताला काही आलं हा हे. म्हणून हे मोठ आले गेले बाबा हो. इकडे काही उकरीत बसून काय इकडे जिज्ञासा काढा काय करा. हा मग आता इकडे जर जिज्ञासा काढली तर मग इकडे तीव्र जिज्ञासा. आता याला जिज्ञासा नाही का? आहे. पण इकडं अडकली, इकडं अडकली. हा ती जिज्ञासा जर इकडे लावली तर मग इकडे समग्र मनानं कामाला लागेल का नाही? आणि इकडे कामाला लागल्यावर लक्षात येईल का नाही? कळणं अवघड आहे का? आता इकडं मिळून अवघड आहे, इकडे कळणं अवघड नाही. कारण परमात्मा इतका सोपा आहे. तुका म्हणे का क्षणाचा करार पाहिजे का पार ते म्हणले तर मोक्ष व्हायला परमात्मा कळायला काहीच विषय नाही. एका क्षणाचा करार तर एक क्षणाचा करार द्या आमच्याकडे. एक क्षण लिहून द्या. किती लिहून द्या? एक क्षण आम्ही एकाग्रला देतो. इतक्या एका क्षणात तुम्हाला काय मोक्ष. असं कसं बाबा? लोकांना बी आश्चर्य वाटेल ना. एवढी मोठे लोक बेजार आहे त्या परमात्मा प्राप्तीसाठी मोक्षासाठी आणि म्हणाले की एका क्षणाचा करा, एका क्षण आमच्या करता द्या, आम्ही करार लिहून देतो, एका क्षणात तुम्हाला मोक्ष. ते म्हणजे कष्ट काय? त्याच कारण अरे परमात्मा प्राप्त करू द्यायचा आहे ना. तो जर तयार करायचा असता तर वेळ लागला असता. काय करायचा असता तर तयार करायचा मग वेळ लागला असता. पण रेडीमेड तयारच आहे. कसं आहे? तयारच आहे. बर तो कुठं लाभ असता तर मग आणायला वेळ लागला असता. पण तो काय नाही नाही म्हणजे जवळ आहे, सर्वत्र आहे. बरं तो झाकलेला असता तर त्याच्यावर झाकण काढावं लागलं असतं, तितका वेळ लागला असता ना. कसा असता? झाकलेला असतं. समजा इथं वस्तू आहे झाकलेली आहे. आता झाकलेली म्हणजे काढावं लागते की नाही? हो. समजा आता आपण काय करतो, विहिरीला पाणी लागलं म्हणून काय म्हणतो? आता पाणी तिथंच होतं त्याच्याच वावरात पहिलं, पण ते कसं होतं? झाकलेलं होतं. मग ते खरपण काढावं लागलं. पाणी आणावं लागलं का खरपण काढावं लागलं? आता तितका वेळ लागतात ना, 10-5 घंटे म्हणा, 4-5 दिवस म्हणा, ते काढायला वेळ लागला नाही. आता तसं परमात्मा इथं आहे, पण झाकलेला असता तर वेळ लागला असता. मग वेळ लागला असता. पण तो झाकलेला बी नाही. कारण नाही झाकलेला नाही, कारण त्याला झाकायला दुसरी वस्तू नाही. तर कशानं झाकल? कारण तो स्वयंप्रकाश आहे. कसा आहे? स्वयंप्रकाश असल्यामुळं तो जगानं झाकल्या जाण्यासारखा नाही, जगानं झाकल्या जाण्यासारखा नाही. कारण जगानं जर परमात्मा झाकल्या जाईल म्हणा तर जग कशानं कळालं? परमात्मा गेला झाकून. आणि झाकलेलं जग कशानं कळलं? मग समजा आपण काय म्हणतो, सूर्यावर ढग आले ना, मग सूर्य दिसेना आपल्याला. आपण म्हणतो ढगानं सूर्य झाकला. कशानं झाकला? ढगाने जर सूर्य झाकला तर ढग कशाने दिसला असा? बरोबर. ढग दिसला म्हणजे सूर्यप्रकाशानं दिसला की नाही? आणि प्रकाश म्हणजे सूर्यरूपच आहे की नाही? मग आता सूर्य ढगाने झाकला का? नाही झाकला. कारण सूर्य जर ढगाने झाकला असता तर दिसला असता तुला. तसं परमात्मा जर जगानं झाकल्या गेला असता, ज्ञान जर जगानं झाकल्या गेलं असतं तर जग कशानं कळालं असतं? मग जग कळालं कशानं कळालं? ज्ञानानंच कळालं. ज्ञानानं जर जग कळालं तर ज्ञान झाकलेले का? म्हणजे परमात्मा झाकलेला आहे का? म्हणजे उघडा बी आहे.
मग आता परमात्मा अनादि म्हणजे पहिलाचे उत्पन्न करायचा नाही, सर्वत्र आहे, व्यापक आहे, म्हणजे आपल्या जवळ बी आहे, आणि प्रगट बी आहे, म्हणजे झाकलेला नाही. आता इतकं रेडीमेड हो. आता राहिलं काय बाकी इतकंच राहिलंय की आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. काय नाही? लक्ष नाही. मग आता काय करायचंय? फक्त लक्षात आणून द्यायचं. काय द्यायचं आता? लक्षात आणून द्यायचं. आणि लक्षात यायला किती वेळ लागत असतो? काय नाही, काना वचनाची भेटी सरिसाची पैला किरीटी वस्तू होऊन होती कवन हो. बघा महाराजांच्या सांगण्याची काय, कानावचनाचे भेटी फक्त कानाचा सांगणाराच्या शब्दाचा संबंध येणार आणि वस्तू होऊन होती म्हणजे मोक्ष होणं, परमात्मा कळणं. बघा कस काय तुम्हाला सांगतो. आता हे सगळ्याच लक्ष माझ्याकडे समजायचं. आता मी विचारलं, प्रकाश शब्द उच्चारला, प्रकाश. आपलं प्रकाशाकडे काय गेलं? प्रकाश कळायला काही वेळ लागला का? बर, आता तुम्ही हे सगळं पाहत असताना हे माणसं येऊन पाहत होते ना. मग माणसं पाहत होते तेव्हा प्रकाश झाकलेला होता का? नाही, कारण प्रकाश झाकलेला असता तर माणसं कशात दिसली असते. पण आतापर्यंत आपलं प्रकाशाकडे काय नव्हतं? लक्ष नव्हतं, माणसाकडे लक्ष होतं. आता प्रकाश शब्द उच्चारला की बरोबर प्रकाशाकडे काय गेलं? आता प्रकाश कळायला काय वेळ लागला का? होता म्हणजे मग आता काऊन आतापर्यंत काऊन कळत नव्हता? फक्त त्याच्याकडे काय नव्हतं? लक्ष नव्हतं. आता प्रकाश शब्द उच्चारला की काय केलं? लक्ष केलं. तसं परमात्मा कळायला वेळ लागत नाही, कारण परमात्मा आहे, सर्वत्र आहे, प्रगट आहे. आपल्याला का कळणं? फक्त आपलं लक्ष नाही. काही नाही, लक्ष नाही. आता महाराज सांगायले ना, परमात्मा आहे ना, प्रगट आहे ना, सर्वत्र आहे ना. मग इतक्या दिवसापासून सांगायले तर कळायला का? काहून? बस 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 इतकीच उदी, लक्ष नाही यायचं. काय नाही? लक्ष नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला सांगायला लागलं, बाबा हो तरी अवधान ऐकलेली लक्ष लावून ऐकायचे, मग सर्व सुखाशी तर माझे उघड आहे. आता इकडे लक्ष नाही, इतकाच आता काय? आता इकडे काऊन लक्ष नाही माय बापा हो, त्याचं विचारून वापरला काय नाही? इकडं लक्ष काऊन नाही? लक्ष काऊन देईना? तिकडली आसक्ती अजून सुटली नाही, तिकडून मन काढलं नाही, तिकडलं लक्ष अजून काढलं नाही, म्हणून इकडं लक्ष देत नाही. म्हणजे तिकडं अजून गुंतलेला आहे. म्हणजे ह्या लोकांना, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं, म्हणजे वेदांतानं सांगितलेलं जीव ब्रह्माऐक्य ज्ञान का कळत नाही? त्याचा अर्थ यायच्या अंतकरणात अजून संसाराची आसक्ती आहे असं म्हणायला काही अडचण नाही. जरी तुमच्या मनातले फोटो आम्हाला सांगितलं असेल, वरून किती बी तुम्ही सांगितलं असेल, महाराज आम्हाला लय ऐका वाटतंय, लय कळावं वाटतंय, अजून लक्षात येईन, ते आम्हाला सगळं माहितीये, आता आपलेपणा ते आम्हाला कळतो. तू घरी नसला सांगितलं दाखवी काढल्यावरून तुला दिवसाचा ऐकतो महाराज, एकाग्रतेत ऐकतो, पण अजून काही लक्षात येईन, काढून येईन, इतकं आम्ही ऐकतो. आता ते महाराजाला म्हणता येत नाही बाबा की तो ह्या अंतकरणात संसाराची आसक्ती असं म्हणता येतं का? नाही म्हणता येत. तसं म्हणावं तर मग राग यायचा. मग आता काय म्हणावं लागतं? असं कर, देवाचं भजन कर, मग कळत. का कर?
देवाचं भजन कर मग फळण. निष्काम देवाची उपासना कर मग करता काय. आता इथं कशाचं आपल्याला माहिती सगळं देवाचे, आता कशाला भजन जाऊ देवाला, देव बी घेऊ जग बी घेऊ आणि खाली उरला तो देवाचे, आता कशाला भजन करायला होते. पण आता करतो का देव सांगायला तर ऐकायला नाही, लक्षात घेणं म्हणा कुठं तरी याच्या अंतःकरणात संसाराच्या आसक्तीचा दोष आहे. दुसरा कोणता दोष नसतो. संसाराचं काय याला आसक्ती आहे, तिकडे आसक्ती आजू म्हणून हे मग आता याची आसक्ती काढायची. आता करावं काय त्याला. मग आता काय कर, देवाचं काय कर, देवाची उपासना कर, वाऱ्या कर, आल्यानं संसारात जारी. आता कशाला जारी पण धरतो पुन्हा तुका म्हणे हा तो परब्रह्म, आणि आता कशाला जा पंढरपूरला ते मला हे नीट लक्षात घेणं म्हणून कुठं जाता पंढरपूरला आल्यानं संसारा म्हणजे निष्काम कर्म म्हणाच पायी जाणं हे जाणं. चला आता हे पंढरपूरला जा, गेले पंढरपूरला नेलं सगळ्याला कुठं पंढरपूरला. तिथं गेल्यावर काय करा, चंद्रभागेश ना आणि दिदी तो हरित कथा करा. आता भजन काय करा तिथं, करा देवाचं भजन. म्हणजे लिहिलं यायला कुठं पंढरपूरला, तिथं काय करायला लावलं भजन. आणि पुन्हा आलेच ते पुन्हा तिथं ते म्हणले चला आता संत बार ते सगळं तिथं आता हे बी गेले संत बार पंढरी कीर्तनाचा, आणि तेथे असे की उभा कुठे असे उभा कीर्तनात उभा. मग आता देव पंढरपूरला गेले तर देव उभा कुठं कीर्तनात, कीर्तनात उभा. म्हणजे यायला म्हणजे देव पाहायचं तुम्हाला या आता आमच्या कीर्तनात. कुठे आता कीर्तनात. कीर्तनात वाटलं हे घरीच असल्यावर ऐकायला येत, आणि इकडे घरीच असल्यावर यायला भजन करायला सांगा, जीव ब्रह्मा ज्ञान सांगा, तुम्ही परमात्मा सांगा, इकडून बायको इकडून पोरग इकडून ते डोक्यात शिरलेलं ऐकत काही नीट. चला यायला कुठे घ्या आता पंढरपूरला. आणि मग यायला पंढरपूरला नेऊन तिथं म्हणजे संत वार पंढरीतन कीर्तनाचा. आता हे विसरले काय झाले असते हे, आता विसरले असते ना हे तरी नीट ध्यानात येते देवाचं भजन करते. पण आता हे पंढरपूरला निघले तर काय घराला विसरून निघत का, वाटायला बी तेच चिंतन. तिथं गेला तरी त्याच गप्पा, आता तर मोबाईल झाले फोन करायला, आता तर नाही सोय झाली. आता तिथं मी कशाच्या ध्यानात घेते ते चला जाऊ द्या. पण साधू संतांचा हेतू असा आहे, मग कर्म उपासना जेव्हा सांगितली ना ती कशा करता संसाराची काय सोडायची आसक्ती. म्हणून कर्म उपासना म्हणजे नामस्मरण निष्काम कर्म हे बी करायचं असलं ना तर संत संगतीतच करी जा. कोणाच्या संगतीत करी जावा, संतांच्या संगतीतच करी जावा. संतानं सांगितलं त्याच पद्धतीनं करी जावा, संतानं ज्या प्रकारानं केलं त्या प्रकारानं करी जावा. मग संतानं तीर्थयात्रा केल्या, हो पण कुठल्या केल्या, कुठल्या करायच्या सांगितल्या. चला संत वार माझ्या जीवीची आवडीन पंढरपुरा नेन गुढी. कुठं नेन गुढी, अरे त्यानं नुसतं याच नाही सांगितलं, ते म्हणजे मला बी लय आवडतं पंढरपूरला जाणं. काय होतं म्हणजे त्यानं बी स्वतः करून दाखवलं, ते बी गेले आणि सगळ्याला बी काही सांगितलं आल्या नव संसाराद्वारे. आपण साधू संतानं ज्या क्षेत्रात ज्या तीर्थाला जायचं सांगितलं तिथंच आपण गेलं पाहिजे, त्याच्या जीवाचं अधिक कल्याण. कारण आता बालाजीला बी देवच आहे असं काही नाही, पण आता तिथं लय भक्ता ना, तिथं काय वारकरी आहे का काय गंध लावलेली, तिथं सगळे श्रीमंत, देवाच्या बी अंगावर सगळे अलंकार,
सगळ्यांना कशानं मडलेला आता घरी भीती दिसत संसारच आणि तिथं बी काय दिसायला संसारच दिसायला आणि लोक बी सगळे संसारानं झोकात आलेले तिकडं कशात आलेले आता तिथं कुठून अंतकरण शुद्धी होईल नाही म्हणून बाबा हो जिथं अंतकरण शुद्धी होईल तिथं असं काही नाही पण मग आता तिकडं ते पंढरपुरातला आपला पांडुरंग उघडानं ना कपडे बिकडे नाही काय नाही उघडा विचार अलंकार नाही फुलंकार नाही काय नाही आपली तो भक्ताची वाट पाहत बसलेला आपला गोपीचंद ऋषीच्या माळा त्याच्या गळ्यात तेच गोपीचंदन मोठी ते सुंदर ते ध्यान करकटेवरी ऋषी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर तेच ध्यान म्हणून करायचं तर कोणाचं ध्यान करीत बाबा ध्यान करी जा चित्तामध्ये त्याच्या गळ्यात माळा कशाच्या सोन्याच्या का तुळशीच्या गोपी चंदन लावलेला किमान माणसाच्या अंतःकरणात सत्वगुण तर निर्माण होतो काय होतो आणि इकडे हे आपले देव चमचमीत पाहिल्यावर आणि पंढरीचे वारकरी पाहिजे होते बिचारे आपले गद लावलेले गाबाळे माबाळे ते आपले पुन्हा देवाचं भजन करायले काय करायले नाचायला लागले नाचती वैष्णव आई रे चला मग आता तिचं वेळ नाच नाही ते सगळ्यात का त्याचे अलंकार पिलंकार बिचारे लोक ते चला आणि मग ते पाहून मी माणसाच्या अंतःकरणात सत्वगुण निर्माण होतो आणि इकडे पैशावाले हे पाहून गदावाले आपले इकडे पाहून तर मग गाड्यावाले पालाले वारकरी असतात तिकडं आणि मग ते पाहून माणसाला पुन्हा कसं म्हणते याच्या गळ्यात एवढे अलंकार गाड्यावाले पैशावाले इतके दान करणारे नेते पुन्हा रजोगुण तिकडे बी दे पण रजोगुण वाढत रे बाबा आणि इकडं काय वाढवतो वाढतो आणि मग हे गबाळे माबाळे नाचणारे दिसत आहेत टाळ मृदंगाची घाई नाचती आणि नाचता नाचता यायचे काष्टे बी फिटत इतके देवाच्या रंगात काय जाते ते नाचत मग हे गेले ना संसाराचे हे त्याच्याकडे पाहते आनंद त्याच्या गळ्यात अलंकार नाही पैसा नाही याच्याकडे गाड्या इतकं नाचायला ते बी नाचू लागत होत ते बी तिथं लागत यायला देवाचा आनंद आहे कोणाचा आनंद आहे काय आनंद होण्यासारखं नाही मग यायला पांडुरंगाचा आनंद आहे आणि आपण बी पांडुरंगाचं ना त्याला वाटत होती करायची त्याला बी सत्वगुण निर्माण होतो म्हणून बाबा हो भक्ती बी करायची असली नामस्मरण करायचं असलं कर्म बी करायचं असलं तर कोणाच्या संगतीत संगतीत एकतर संतांच्या संगतीत राहून करा झालं त्याच्यात जास्त लाभ आहे दुसरी गोष्ट कशा करता करावं हे बी कोणाच्या संगतीत कळत आणत देवाचं नामस्मरण कशा करता करावं पंढरीची वारी कशा करता करावी हे बी कोणाच्या संगतीत कळत कोणाच्या संगतीतच कळत असत म्हणून संतांना बी वारी केली संतांना बी देवाचं नाव कशा करता घेतलं तुकाराम महाराज म्हणले ना तुका आला ते बी संत देवाला काय गेले शरण गेले कशा करता मज ठाव द्यावाची हीच करीत असे देवा मी तुला शरण आलो तू आतापर्यंत विनंती केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा की विनंती केली तर कशा करता मला जन्म मरणातून काय व्हायचंय देवाचं भजन करायचं असणं देवाचं भजन तर करीताच पण कशा करता करी जा जन्म मरणातून पार पडण्याकरता देवाची वारी करी जा म्हणजे तुम्ही निष्काम कर्मही करी जा पण कशा करता देवाच्या प्राप्ती करता अरे
ब्रह्मदेवानं एवढं पुण्य केलं पण संत संगती वाचून केलं. संत संकटी वाचून. तुमचं पुण्य किती घेऊन बसले. ब्रह्मदेव एवढा पुण्यवान आहे. इंद्राने एवढं पुण्य केलं, एवढं पुण्य केलं, 100 यज्ञ केले. काय केले? ते यज्ञ पुन्हा स्वर्गाला जाण्याला कसे लागते ते आपल्याला माहिती नाही. एवढे यज्ञ केले. तुम्ही एक सप्ताह केला म्हणजे काय झालं? ते झोपात आले तुम्हाला वाटतं इतकं पुण्य झालं. ते संत संगतीत राहून करी जा, संताला शरण जाऊन करी जा. कोणताही परमार्थ कोणाला शरण जाऊन करी जा? संताला शरण जाऊन करी जा. हे ध्यानात असू द्या. म्हणून मनोमार्गी गेला तो परमार्थापासून वंचित राहिला, तो स्वतःच्या कल्याणापासून वंचित राहिला, तिकडच नरकात गेला. म्हणून ब्रह्मदेवानं एवढं पुण्य केलं पण संत संगती वाचून केलं. वाचून म्हणून त्याला कळालं नाही की पुण्य कशासाठी करत जावं. त्यानं पुण्य केलं तर कशासाठी? स्वर्गाला जाण्यासाठी. कशासाठी? आणि तुकाराम महाराजाला जर विचारलं असतं कशासाठी यज्ञ करा, कशासाठी या करा, तुकाराम महाराज म्हणले असते परमात्मा प्राप्तीसाठी कर, जन्म मरणातून पार पडण्यासाठी. तर त्याला तवाच परमात्मा प्राप्ती झाली असती. पण त्यानं संताला विचारलं नाही. तुकाराम महाराजाला विचारलं नाही. लागला मनाला पुण्य करायला. मग कशासाठी? ते मला स्वर्गाचा संसार प्राप्त होण्यासाठी. आणि ते म्हणले असते स्वर्गातला संसार कशाला? तिथं काळाला गडचिपी दाबलेली. कशाला मरतो तिकडे जातो. म्हणून काय? कारण तिथं काय महाराज म्हणले ना, जे जे कर्म धर्म तो बी पुण्यानं मिळवतो तुला, तो बी मरत तू कशाला पुण्य करतो त्याच्यासाठी. देवाचं भजन कर, देवाच्या प्राप्तीची इच्छा कर. या संसार बंधनातून काय होय भाऊ? असं काही नाही. तुम्हाला वेदांतच कळा, कळाला तर मोक्ष. मोक्ष नाहीच कळाला त्याला मग कर्म उपासना. पर्याय काय आहे तो? आणि तो बी कशा करता? अंतःकरणातला संसारासक्तीचा दोष जाण्याकरता. कशा करता? दोष जाण्याकरता. आणि तुमचं जर भजन करून संसारासक्तीच वाढत असेल आणि पैशासाठी जर तुमचे कीर्तन असतील आणि पैशासाठी जर तुमचे भजन असतील तर ते भजन साधू संताला मान्य निवडून येण्यासाठी जर सत्य असतील आणि लोक मान्यता घेण्यासाठी जर सत्य असतील तर ते संताला मान्य आहे. आणि त्याला सत्य करायचे नाही, लोकांना खाऊ घालायचं नाही, तूही संसारासक्ती काढायची. म्हणून बाबा हो, कोणचंही कर्म करीत असताना एक तर परमात्मा प्राप्तीसाठी करा, म्हणजे निष्काम बुद्धीनं करा. कोणतीही परमार्थ करीत असताना मान्यतेची अपेक्षा ठेवू नका. लोकांना आपल्याला मानाव म्हणून महाराज होऊ नका, भजन करू नका, वाऱ्या करू नका, त्याच्यातून पैसा मिळाव, भोग मिळाव अशी अपेक्षा नका. निरापेक्ष बुद्धीनं. आणि दुसरी गोष्ट निराहंकार बुद्धीनं. हे मी करतोय असं समजू नका, हे ईश्वराला अर्पण करा. म्हणून भगवंतानी 3ऱ्या का 4थ्या अध्यायात कर्मयोग सांगितला ना अर्जुनाला. काय सांगितला? अर्जुना तुला त्याला बुद्धियोग सांगितला ना पहिल्या. 2ऱ्या अध्यायात बुद्धियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला. पण त्याला कळालं नाही. ते मला असं कसं सांगायला ज्ञानयोग म्हणल्यावर, आणि मग मला तर आता कर्म करायची गरजच राहिली ना. आणि मग असं कसं सांगतो इकडे युद्धात बी प्रवृत्त करतो आणि इकडं ज्ञानयोग बी सांगतो काय करायची. हे अभ्यासच करा म्हणजे मोक्ष
तो इकडं तर सांगायला का धर्माला वागा युद्ध करा म्हणजे मोक्ष असं कसं सांगायला तुझं कल्याण याच्यात बी कल्याण सांगायला त्याच्यात बी सांगायला ते म्हणला यानं मी सांगितलेलं नीट कळालं नाही म्हणून याला अशी शंका आली. मग आता त्याला कर्मयोग सांगावा लागला. कोणता त्याला म्हणता येते का तो नीट ध्यानात नाही घेतलं म्हणून सांगितला त्याला कर्मयोग सांगितलं तेव्हा सांगितलं अरे कर्माला बी मोक्ष होतो आपण ते कर्म असं करा की फलाची अपेक्षा करू ना फलाची अपेक्षा नाही आणि ते कर्म करीत असताना ईश्वराला अर्पण करा आणि पुन्हा समर्पित बुद्धीनं मी काही देवाचं भजन करणार आहे असा आकार धरू नको बरं का. आणि मी असं एवढं कर्म करणार आहे असा अहंकार याचा करता आता परमात्मा समर इतकं काम कर म्हणजे तुला कर्मानं बी काय होईल की देवी वाट तिकडं जाते पण इकडून सावधान राहा. काय राहा सावधान म्हणून परमार्थ करणारा इकडून सावध राहिलं पाहिजे. तस तर बाबा हो जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपण केलेला परमार्थ लोकांना दिसून देऊ नका. काय नका तेव्हा आपला काशी केला काशी मुक्त झाला आहे लोक आहेत तर परमार्थ करणाऱ्यांना मुक्त होऊस तर लोक आहेत जाऊच नाही. काय करू नाही जाऊच नाही. लोकात गेल्यावर धोका होतो कारण परमार्थ करणारा का लोकात गेला. आता हे जप करायला जागा मंदिरात येऊन बसला लोक हे साधू बसलाय विचारायची ते पाया पडते दक्षिणा बी आणून टेकतील जेवायला बी घरी येतील पूजा बी मग याचा जप जाईन देव जाईन ध्यानात पूजाची वर मग अडचण नाही लोक मान्य येते अरे मोठ आल्याचा असं झालं. जे घरादाराचा त्याग करून ऋषी मुनी अरण्यात गेले परमात्मा प्राप्तीसाठी तपश्चर्या ध्यान धारणा केल्या कंदमुळे अशी परमात्मा प्राप्तीसाठी ध्यान धारणा करीत असताना त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या. काय प्राप्त झाल्या त्या साधनेनं काय झाल्या रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या. रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या किती रिद्धी सिद्धी अडचण गेलं थोडून मग लोक यायले महाराजांना आशीर्वाद द्याला ती पोरग होत. महाराजांना इतकं सगळं धान्य आणलं सगळं गाव जेऊ घातलं. साधा महाराजाकडे कोण जाणार नाही सगळे महाराजाकडे लोढा महाराजाकडे लोढा लागल्या गेलं त्याचं ध्यान लोकांचं ध्यान लागलं ध्यान लागलं काय मोठं बांधण हे बसवले ते महाराजाला सांगायला लागलं रिद्धी सिद्धी निधी एवढ्या साधकाच्या त्या रिद्धी सिद्धी जर उपाधी तर मायबापाव जर परमानंदी मन नसन तुमचे मठन संस्थान फावस्थान या सगळ्या उपाधी येतात. जर तुमचं परमानंदी जर मन नसल तर या सगळ्या काय का त्या उपाध्या तुम्हाला नरकाला नेत्या. सावध राहा. चला काय शिक्षण चला आपलं किंवा साधू संतांचा सांगण्याचा हेतू आहे की तुम्ही परमात्मा तुम्हाला प्राप्ती व्हावी या संसार बंधनातून पार पडावं हा सांगण्याचा काय आहे हेतू आहे. चला मग आता तो हेतू कशाला साध्य होईल परमात्मा कळाला ना. आता याला सांगायचं काय परमात्मा आता त्याला सांगायचं बाबा हे जग ही देव आणि देवी हे जे दोघं आहेत ना या दोघांपासून काय निर्माण झालं जगत निर्माण झालं. पण हे दोघांना जगत जरी निर्माण केलं असलं तरी ते दोघं असे इतके जगत येत स्वतःच्या आनंदाला हे तिसरं जर तयार झालं तर आपला आनंद विस्कळीत होईल. म्हणून तिसरं जगत निर्माण होऊ दिलं आणि त्याचा अर्थ एवढं सांगायचंय त्याला
की ह्या जगामध्ये देव आणि देवी दोनच आहेत, तिसरं द्वैत नाही. आता इथं दोनच सांगायचे म्हणजे अनेक प्रकारचं द्वैत गोळा करून घेतलं. काय करून घेतलं? समजा लक्षात असू दे. कारणवाद समजा गाडगे अनेक आहेत. काय आहेत गाडगे? अनेक आहेत. मग गाडग्यातून पाहिलं तर अनेक आहेत ना ते. पण ते अनेक गाडगे मधल्या बाय पास बसतात, ह्या चांगलं ते चांगलं ते चांगलं विस्कळीत झाल्याच नाही मन सगळ्यांची. कार्याकडे पाहिलं तर विक्षिप्त तयार होती. काय तयार होती? आणि मग कारणाकडे पाहिलं तर सगळे गाडगे कोण? मातीचे. आणि माती म्हणल्यावर कोणचं भारी कोणचं हलकं? बाहेर साड्या आणायच्या झाल्या ना. हिची चांगली हिची चांगली, हिच्यासारखी मला नाही हिच्यासारखी मला, चलतं ना ते. मग साड्यातून पाहिलं तर झालंच का नाही विक्षेप निर्माण. कोणाला मोह झाला, कोणाला तिचा पाव दोष निर्माण झाला, हिला कशी चांगली मला कशी झाला ना. कोणाला वाटलं हिनं मला पैसे देऊ दिले नाही त्याला म्हणून हिला चांगली भेटली, मला हलकी आला राग. हे विक्षेप अंतकरणात ते राग द्वेष हे ते निर्माण होते, ते कशामुळे? चंचलता. हे विक्षेप. आणि विक्षेप कशाने जास्त होतो? हे अनेकत्व. जो दुजे घडे तो संसार भय. जसं जसं द्वैत निर्माण होत तसं तसं विक्षेप वाढतो अंतकरणात. काय वाढतो? आणि जसं जसं द्वैत कमी होऊ लागतं तसं तसं माणसाचं अंतकरण स्थिर होत. विक्षेप त्याच्यातला काय होतो? कमी होतो. म्हणून जगाचा कारणवाद कळला. जगाला जर कारणातून पाहिलं तर विक्षेप कमी होतो. काय होतो? अंतकरणातला. आणि एकदा विक्षेप कमी झाला की अंतकरण एकाग्र राहतं वेदांत ऐकायला. विक्षेपामुळे स्थिर नाही. म्हणून माणसानं आणि कार्याकडे पाहत असताना कारणाची नजर यावी. कशाची नजर यावी? आत्माची नजर यावी. समजा अलंकार पाहताना काय करते माणसं? हे बघा तुम्ही कशा गमती झाल्या जरा लक्षात घ्या. विक्षेप कसा निर्माण होतो? विनाकारण. समजा पहिले अलंकार होते, पहिले साधे सुधी होते. कोणचे होते? ध्यान त्या पिंट्या हे ते एकदाण्या एवढ्याल्या म्हणे हे ते साधे सुधी होते. डेकोरेशनचे तयार कशाची? डेकोरेशन. आपले झुमकेदार असो तसो पहिले अलंकार खातात का बाया? नवीन. आता चला मग आता काय करते, नवीन दिसले ना आता पहिलेचे आहेत ना, पण तिच्या वेळाचे ते नवीन डिझाईनचे पाहून तिला तसे नाही आपल्याला, कसे नाही आपल्याला मग नवऱ्याला म्हणजे तसे आणायचे मला करून. कसे आणायचे? वेळ नाही काय नाही आहेत ना राजून हे जातात कशाला करते भांडायला कोणाच्या झालं का नाही सुरू. हे कशाकडे पाहून? अलंकाराकडे पाहूनच ना. म्हणजे कार्याकडे पाहून. कशाकडे पाहून? आणि तिने जर कारणाकडे पाहिलं असतं हिच्या वेगळ्यात आलं सोनं सोनं आणि सोन्यात काय फरक आहे? कशाला कशाला वाचणार निर्माण झाल्याच्या कशाला भांडली असते नवऱ्याला जाऊन. म्हणजे विक्षेप कमी होतोच का नाही? विक्षेप झाला का नाही नसते करून. म्हणून बाबा हो कार्याकडे पाहत असताना कारणाची नजर असो. कशाची नजर असा? कारणाची नजर असो माणसाला. तसं या जगाकडे पाहत असताना महाराजांनी कारणाची नजर आणून दिली. कशाची? अरे हे जग पाहत असताना याच्यात जग म्हणून नावाची काय नाही वस्तू नाही, देव आणि देवीच आहे. कोण आहे? देव आणि देवीचा. देव आणि देवीचा आहे. चला आता देवी कोण्या रूपानं आहे? नाम रूपानं देवी आणि हस्ते भाती प्रिय रूपानं देवता देवी. मग नाम रूपाकडे पाहिलं ही कोण आहे? देवी.
हा, ही बायको नाही, पोरग नाही, पैसा नाही, घर नाही, वावर नाही, इकडे काय नाही आता. ही कोण आहे सगळी? देवी. म्हणजे जगत नावाचं, जगात असलेलं जे द्वैत आहे ते काय झालं? संपलं नाही आकारातलं द्वैत. हा, नामरूप, याचं वेगळं नाव, त्याचं वेगळं नाव, त्याचं रूप वेगळं, त्याचं रूप वेगळं, त्याचं रूप वेगळं, काही नाही. सगळी कोण आहे? देवी. चला, हा झालं. जीव आपण अस्ति भाती यो, हे अस्ति भाती प्रिय म्हणजे जाणणारा काय? हे जे जीव, आता जीवाजीवात मी काही नाही, तो येत नाही. देव जीव वेगळा, देव जीव वेगळा, देव जीव वेगळा, देव जीव वेगळा. आणि जगात म्हणून सगळ्यातलं अस्तित्व परमात्मा. काय? अस्ति भाती प्रिय परमात्मा. आणि नामरूप माया. कुठे जग आणि कुठे जीव? अरे जीवातलं जाणणं परमात्मा जगात असतं. जीवातला आनंद परमात्मा, जीवातला असणं परमात्मा. आलं का नाही? आणि जीवाच्या ठिकाणी आलेलं नामरूप माया. बस. मग आता इथलं अस्ति भाती प्रिय परमात्मा आणि जीवाच्या ठिकाणचं नामरूप माया. कुठे जीव? जीवच नाही. जीवच नाही. आता जगाकडे पाहू. आता जगातलं अस्तित्व कोणाचं? तिथं अस्तित्व अनुभवाला यायला नाही, तिथं भातीप्रिय नाही यायला, अस्तित्व अनुभवाला यायला जगाच्या ठिकाणी. मग तिथलं अस्तित्व कोणाचं? परमात्म्याचं. आणि तिथलं नामरूप कोणाचं? मायेचं. आता ही भिंत आहे, भिंत आहे का नाही? ते आहेपणा कोणाचा आहे? तिचं अस्तित्व कोणाचं? परमात्म्याचं. आणि तिचं नामरूप कोणाचं? भिंत कुठे? भिंतच नाही. नामरूपानं माया आहे आणि अस्तित्वानं परमात्मा आहे. भिंत कुठे? भिंतच नाही. भिंतच नाही. म्हणजे आता जगातला कोणता बी पदार्थ पहा, नामरूप म्हणलं की माया. म्हणजे जग बी नाही आणि जीव पण नाही. चला इकडं कटला. दोनच आहेत, पण परमात्मा माया. आता त्याच्यातला परमात्मा आणि दोनच राहिले ना. आता इकडं काय केला ना, एकमेकांकडे जीवाकडे पाहायचं कामच नाही ना. जगाकडे पाहायचं काम नाही ना. पाहायचं किती आता? राहिली किती? पाहणार किती? सध्या पाहणार किती तुम्ही? आता इकडे पाहत असताना किती पाहता? ते श्रीमंत, ते गरीब, ते झालं का नाही विचारित? आता हे सगळा कारणावरला किती राहिली? आता दोनच राहिलं, तिसरं नाही. तर तिसरीकडे काय पाहताना आता? पाहताना काय पाहताना आता? आता दोनच राहिले. पहा किती राहिले? दोनच राहिले. पण नाही हात पाहायला का नाही? इकडे पहा, तिकडे पहा. आता दोनच राहिले. स्थिर झाली नाही पाहायला. आता स्थिर झाली की नाही? आता दोन पहा. काय करा आता? दोन पहा. आता दोन पाहत असताना काय करायचं? आता दोन पाहू लागले तुम्ही, तर मग आता अस्ति भाती प्रिय. मग आता अस्ति भाती प्रिय पाहू लागले तर ब्रह्म. मग आता अस्ति भाती प्रिय काय पाहू? आता अस्ति हाती म्हणजे जाणणं. काय? म्हणजे जाणणं. मग आता जाणणं जे अनुभवाला आले म्हणजे चैतन्य तू अनुभवाला आले का नाही? आता इथं चैतन्य आहे का नाही? तिथं आस्ते आहे का नाही? म्हणजे आहेपणा आहे. हाती आहे का नाही? कारण जाणणं इथं आहे, कारण इथं जाणणं अनुभवाला. आता जे जाणणं आहे ना ते परमात्मा आहे. काय? म्हणून कुठलं बी जाणणं हे परमात्मा रूप आहे. तुमच्या अंतःकरणात जाणणं आहे का नाही? आहे. ते जाणणं कोण आहे? परमात्मा रूप आहे. मग आता इथं जाणणं, मग आता जाणणं आहे. आता जाणणं कोणाशी जुळतं ते. मग आता इथं सगळे मी आहे, मी आहे, मी आहे म्हणायले का नाही? मग मी आहे म्हणणारा ज्ञान का जड? मी आहे म्हणणारा ज्ञानच ना. ज्ञानाला मी आहे म्हणता येईल, जगाला मी आहे कसं म्हणता येईल?
मग मी आहे म्हणणारा ज्ञानच का नाही? म्हणजे मी म्हणणारा ज्ञानरूप आहे. म्हणजे आता ते ज्ञान ब्रह्माचं जे ज्ञान तो लक्षण ते कोण आम्हाला आता मीवरच आलं का नाही करतात. हे मीच्या ठिकाणी ब्रह्माचं एक लक्षण सापडलं पहा. कोणचं? जाणणं. आता जाणणं पकडा जाणणारा कोण? मी. आता ब्रह्म पाहायला तिकडे जायचं काम नाही. आता मी वर घेतलं ना आपण तिकडं होतं आस्ती भाती, पण ते आता भाती तर अनुभव मीच्या ठिकाणी मीच भाती. कोण भाती? मीच जर भाती तर मग ब्रह्म कोण? आता एक लक्षण तर सापडलं आता. किंवा आता मी जाणणारा मी म्हणलं त्याला आता अस्तित्व ध्यानात घेऊ. काय घेऊ आपण? अस्तित्व. मग आता इथं अस्तित्व भाती झालं. आता इथं आनंद जरी लक्षात घेतला तर मीच कारण मी झोपीत होतो तेव्हा आनंद रूप होतो. त्या आनंदाचा अनुभव कोणाचा? मीचा. म्हणजे आनंद कोण? मीच झाला. आता आहे मी तर आहे का नाही? आहे का नाही? मी जर इथं नाही म्हणावं तर कळायला कोणाला? मग ज्या अर्थी मला कळायलंय त्या अर्थी मी इथं आहे. म्हणजे आहेपणा बी आहे. चालेल. आता इथं नामरूप बी आहे. आता आस्ती भाती प्रिय मी. काय अस्ति भाती प्रिय मी म्हणजे माझं जाणणं बी मीच, असणं मीच असणं आहेच ना सध्याच. जाणणं आहे, तुम्ही बी आहे. आता हे बी आहे नामरूप आहे का नाही? नाम आहे बघा. हे शरीर आहे का नाही? शरीर हे नाव बी आहे आणि शरीर आकार हे रूप बी आहे. किंवा पंचभूत धरा. पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश आहे का नाही? ते म्हणजे ते बी आहे, तुम्ही बी आहे. झालं. आता ते आहे, आपण विचार करा ना. तेव्हा ते आहे आणि तुम्ही बी आहे. आता राहिले दोनच. पण हे पंचभूतानं आहेत का ज्ञानानं आहे? ज्ञाना नाही. हे कळाले कोणाला? आपल्यालाच कळाले ना. आपल्याला कळाले म्हणून ते आहे. कशामुळं आहे? आपल्याला कळाले म्हणून ते आहे. आपलं कळलं त्याच्या शिरल्या मग ते आहे. कधी? आपण कळलं म्हणून अलंकार आहेत पण सोनं शिरल्या. सोनं नाही शिरल्या सोनं तस हे जड आहे ना. अनुभवाला यायला म्हणून आहे. पण ते अनुभवाला यायला तर ते त्याच्यानं का? कशामुळं? ज्ञानामुळं. मग ते जर ज्ञानाला अनुभवाला यायले तर ते त्याच्यानं नाही. मग आहे म्हणायला तर कशानं म्हणायला? ज्ञान आलं म्हणून. म्हणजे त्याच्यात अस्तित्व कोणाचं? ज्ञानाचं. आपल्यातलं अस्तित्व कोणाचं? आपलं. आणि त्याच्यातलं अस्तित्व कोणाचं? आपलं. म्हणजे ते जड नामरूप आहे ना, त्याच्यातलं अस्तित्व कोणाचं? आपलंच. आणि आपलं अस्तित्व कोणाचं? मग त्याच्यातलं अस्तित्व आपलं आहे तर त्याचं काय झालं? न अस्तित्व. म्हणजे नामरूपाला अस्तित्व नाही. काय नाही? मग आता नामरूप बी अनुभवाला यायले पण न अस्तित्व रूप. आणि आपण अनुभवाला यायलो सचितानंद ते अस्तित्व रूप. मग आपण अस्तित्व रूप पण नामरूप अस्तित्व रूप. मग ते नसलेलं ना आपण अस्तित्व. आणि मग नसलेलं ना असलेलं दोन काही एकच. अनुभवाला जरी दोन येत असले तर दोन कुठे ते? मग आता ते येतच आहे, दोन नाही. म्हणायचं का असलं तर प्रतितीनं दोन नास्तित्वानं लेख म्हणायचं असलं तू म्हणा तर लगेच नाही म्हणा वाटत नसलं तर म्हणा आहे. कारण प्रतितीला यायला नाही कुठं म्हणा वाटायला काय. कारण ते प्रतितीला यायला तर म्हण आहे. पण भासलेलं
कसं म्हण वाचलेलं आणि आपण असलेले. आणि असलेले म्हणजे दिसायला दोन आणि असायला एक. म्हणून अस्तित्वानं अद्वैत. कशाला अद्वैत आहे? अस्तित्वानं जर अद्वैत आहे तर द्वैत आहे. माया नाही, प्रपंच नाही, उरला तो आणि मग खाली राहिला तर तो परमात्माच आहे, ज्ञानच आहे, चैतन्यच आहे. तर दुःख नाही, प्रपंच नाही, प्रपंचच नाही, दुःख नाही, तर सगळ्या जीवाचं रडणं थांबलं. काय थांबलं आता? कारण दुःख काय ठरलं आणि रडणं थांबल्यावर आता इंजेक्शन गोळ्या द्यायचं काम आता काही जीव ब्रह्मा आहे, ध्यान बी नाही, श्रवण म्हणून ध्यासन बी नाही, बाकीचं तर आहेच नाही, उरला तो अवघा आहे. असा साधू संतांचं सांगण्याचं तात्पर्य आहे. आपल्याला आपला अद्वैत स्वरूप करून देण्यातच साधू संतांच्या ग्रंथाचं ओळीचं सगळ्यांचं काय आहे तात्पर्य आहे. ती तात्पर्य जर आपल्याला कळालं तर आपला मोक्ष सिद्ध होतो, आपलं बंधन नाही ठरत आणि आपलं कल्याण होतं असं महाराज सांगतात. कुंडली कुंडली